पोलीस असल्याची बतावणी करून एका वृद्धाला लुटण्याचा धक्कादायक प्रकार गडिंग्लज तालुक्यात उघड झाला। 2 व्यक्तींनी भर दिवसा एका वृद्धाला गाठलं आणि पोलीस असल्याचं सांगून सोन्याचे दागिने लंपास केले। या घटनेत 2.5 लाखांचा ऐवज चोरीला गेला। दुडंगे गावाजवळ घडलेल्या या गुन्ह्याची गडिंग्लज पोलिसात नोंद झाली आहे। पोलीस असल्याचं सांगून दोघा व्यक्तींनी हिटणी गावातील एका 73 वर्षीय वृद्धाची फसवणूक करून सोन्याचे दागिने लंपास केले। ही घटना गडिंग्लज तालुक्यातील दुंडगे गावाजवळ घडली। हिटणी इथले शंकर भीमराव साखरे बुधवारी सकाळी सुमारे 9:30 वाजण्याच्या सुमारास मोटरसायकलवरून गडिंग्लजकडे येत होते। दुंडगे गावाजवळ 2 अनोळखी इसमांनी त्यांना अडवलं। त्या दोघांनी पोलीस असल्याचं सांगून या परिसरात चोरी झाली आहे, त्यासाठी आम्ही चोरट्यांचा शोध घेत असल्याचं सांगितलं। त्या दोन्ही भामट्यांनी साखरे यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने सुरक्षित राहण्यासाठी रुमालात ठेवा असं सांगितलं। बावरलेल्या साखरे यांनी लगेचच आपल्या अंगावरील दागिने काढून रुमालात ठेवले। त्याचवेळी त्या भामट्यांनी चलाखीनं रुमाल बदलून सोन्याचे दागिने लंपास केले आणि मोटरसायकलवरून पसार झाले। या घटनेत साखरे यांचे 2.5 लाख रुपयांचे दागिने लंपास झालेत। चोरी करण्याचा हा प्रकार अगदी टिपिकल आहे।